आज आपण पालीला न मारता घरगुती पद्धतीने घरातून पाल बाहेर कशी काढायची ते पाहणार आहोत। कारण की घरामध्ये पाल मारायचं म्हणलं की अंगावर पडण्याची भीती असते आणि बराच आपल्याला याला परत ही मारल्यानंतर उचलून फेका असं काम वाटतं। पण आज आपण एक असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरणार नाहीत, घरातीलच काही वस्तू वापरून पाली अगदी आपोआप घराच्या बाहेर जातील आणि परत कधीच घरामध्ये येणार नाहीत। असा हा उपाय आहे, नक्की एकदा करा, तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपल्याला लसूण लागणार आहे। अगदी 2-3 पाकळ्या जरी लसणाच्या झाल्या तरी चालतील किंवा लसणाचा पाचोळा जरी घेतला तरी काहीच हरकत नाही। पण कसं ओला लसूण जो असतो त्यामध्ये चांगलाच वास असतो, तो आपल्याला इथे हवा आहे। त्यामुळे इथे मी थोडा लसणाचा पाचोळा आणि 1-2 लसणाच्या अशा ओल्या आतमधील ज्या काड्या असतात त्याचा भाग घेणार आहे। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेणार आहोत। घरामध्ये पाल असली की भरपूर जणांना भीती वाटते, बऱ्याच जणांना किळसवाणं वाटतं, त्यासोबतच अन्न पदार्थात पाल पडण्याची देखील भीती असते, विषबाधा होऊ शकते। त्यामुळे घरातून पाल घालवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी जर तुम्ही वेगळं असं केमिकल वापरत असाल तर त्यामुळे काय होतं, पाली ते खातात आणि घरामध्येच मरून पडतात, खूप जास्त घाण वास येतो, त्यासोबतच ते सगळं स्वच्छ करावं लागतं। त्यापेक्षा हा घरगुती उपाय करा ज्यामध्ये 1ही रुपया खर्च येणार नाही आणि पाली आपोआप जातील। इथे आपण थोडासा लसूण आणि त्याचा पाचोळा घेतला, पण इथे आपल्याला कांद्याचा पाचोळा न घेता पूर्ण कांदा आपल्याला घ्यायचा आहे। अगदी मीडियम साईजचा कांदा तुम्ही इथे घ्या। कांद्याचा खूप असा उग्र वास असतो आणि यामध्ये भरपूर प्रमाणात याचा रस देखील असतो। तर पाहू शकता याला मी असं थोडं कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आपण इथे कांदा जो आहे तो पांढऱ्या कलरचा घ्यायचा नाही, तर लाल कलरचाच कांदा आपल्याला इथे घ्यायचा आहे। आता यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, याला असंच आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। कांद्यामध्ये थोडंसं जो रस असतो त्यामुळे पाणी सुटल्यासारखं होतं आणि छान हे बारीक असं याची पेस्ट तयार होते। पाहू शकता, थोडी मोठी जरी पेस्ट राहिली तरी काहीच हरकत नाही। आणि आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर यामध्ये आपण साधारण 1 ग्लास एवढं पाणी वापरायचं आहे, त्यापेक्षा कमी जास्त पाणी देखील तुम्ही वापरू शकता। आणि याला असं मोठंच मी काढलेलं आहे, यापेक्षा बारीक जरी काढायचं असेल तर काढू शकता आणि कांदा असाच जरी वापरला तरी चालतं। पण यामध्ये जसं आपण मिक्सरमध्ये याला फिरवलं की यामधील जो पूर्ण रस आहे तो आपल्याला वापरता येतो, त्याचा पूर्ण अर्क आपल्याला इथे मिळतो। तुमच्याकडे जर एखादा थोडाफार खराब झालेला कांदा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक भांड आणि त्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण पेस्ट अशी टाकणार आहोत। तर पाणी पाहू शकता मी इथे साधारण 1 ग्लास एवढं वापरत आहे आणि हे तुम्हाला विशेष म्हणजे असं दररोज बनवायची गरज नाही, एकदा बनवून ठेवा, तुम्ही याचा अगदी वर्षभर वापर करू शकता। तसं तर तुम्हाला एका ठिकाणी जर तुम्ही याला वापरलं तर पुन्हा वापरायची गरज पडत नाही, पण जसं इतर काही ठिकाणं असतील, ओपन एरिया असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता। त्यानंतर आता पहा, कांद्या आणि लसणाचा खूप जास्त असा उग्र वास येत आहे, तर बऱ्याच जणांना हा वास आवडत नाही, तर त्यांच्यासाठी एक छोटंसं एक उपाय म्हणू शकता इथे, जेणेकरून याचा वास थोडासा कमी होतो। म्हणजे पालीला किंवा इतर आपल्या घरामध्ये जे अनावश्यक जीवजंतू असतात त्यांनाच तर हा खूप जास्त वास येईल, पण आपल्याला असा जास्त उग्र वास येणार नाही। यासाठी मी इथे टाकलेली आहे थोडीशी चहा पावडर, अगदी अर्धा चमचाच्या पण कमी थोडीशी चहा पावडर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे छान थोडंसं एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे। जास्त पण याला गरम करायची गरज नाही, कारण की आपण याला मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे याचा पूर्ण अर्क लवकर पाण्यामध्ये उतरतो आणि जर मिक्सरमध्ये बारीक केलं नाही तर आपण कांदा बारीक कट करून पाण्यामध्ये टाकायचा, असा लसूण टाकायचा आणि त्यानंतर याला छान 1-2 उकळी येऊ द्यायच्या, जेणेकरून पूर्ण अर्क पाण्यामध्ये येतो। पण जास्त गॅस वाया घालण्यापेक्षा इथे मी याला मिक्सरमध्येच असं बारीक केलेलं आहे। त्यानंतर पहा, इथे आपण याला गाळून घेणार आहोत। आता हे जो मोठा भाग आहे तो आपल्याला अगदी बाजूला काढायचा आहे, पण त्या अगोदर यामधून पूर्ण आपला जो पाण्याचा भाग आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे, अजिबात इथे हे वाया घालायचं नाही। त्यानंतर आपण एक सर्वात महत्त्वाची वस्तू यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपले डबल फायदे होतात। तर इथे पहा, आता आपण हे असं लिक्विड तयार केलेलं आहे। या लिक्विडला तुम्हाला 2 प्रकारे वापरता येईल, जो तुम्हाला प्रकार किंवा पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता। त्या अगोदर यामध्ये थोडंसं आपल्याला इनो टाकायचं आहे, तुम्ही खायचा सोडा देखील टाकू शकता। खायचा सोडा किंवा इनो यामध्ये यासाठी टाकायचं कारण की काय, यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याचा खूप जास्त असा उग्र तीव्र वास आहे, तर तो वास थोडासा कमी करण्यासाठी आपण इथे इनो किंवा सोडा वापरायचा आहे। तसं तर आपण चहा पावडर टाकलेली आहे, पण चहा पावडर टाकल्यानंतरही थोडाफार वास येतो, पण पूर्ण वास जर घालवायचा असेल त्यामध्ये थोडीशी इनो आणि किंवा खायचा सोडा टाका, अगदी थोडासा चिमूटभर असा टाकायचा आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
कारण की काय होतं, हे जर लिक्विड तुम्ही भरपूर दिवस स्टोअर करून ठेवलं तर वेगळाच असा उग्र वास यायला लागतो कांद्याचा किंवा लसूणचा। तर त्यामुळे हा वास कमी करण्यासाठी मी इथे हे 2 वस्तूपैकी एक वस्तू टाकलेली आहे आणि त्यानंतर याला आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे। आता इथे मी तुम्हाला जसं सांगितलं 2 पद्धतीने आपण याला वापरू शकतो। पहिली पद्धत अशी आहे की याला आपण स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत आणि याला कसं कुठे कधी वापरायचं ते देखील पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच 100% रिझल्ट भेटेल। आणि त्यानंतर इथे आपली जी दुसरी पद्धत आहे याला वापरण्याची ती अशी की इथे आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे किंवा एखादा तुम्ही जर कॉटनचा कपडा घेत असाल तर घेऊ शकता किंवा टिश्यू पेपर जरी घेतला तरी चालेल आणि कापसाच्या छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहेत आणि या लिक्विडमध्ये आपल्याला अशा प्रकारे भिजवून घ्यायचे आहे। चांगले भिजवून ओले करा। तर इथे आपल्या घरामध्ये काय होतं, बऱ्याच ठिकाणी अशा जागा असतात ज्या ठिकाणी आपण स्प्रे करू शकत नाही, लिक्विड टाकू शकत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हे कापसाचे गोळे खूप कामी येतील। तर इथे पाहू शकता आता मी असे 4-5 कापसाचे गोळे तयार करून भिजवून घेत आहे आणि याला घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवणार आहे, जसं की गॅस शेगडीच्या आजूबाजूला ठेवा, त्यासोबतच किचनमध्ये, बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये देखील ठेवू शकता, जेणेकरून तिथे जे ते पाली येतात सारखं त्या ठिकाणी त्यांची जी जागा आहे ती ओळखून हे गोळे ठेवा, तिथे अजिबात पाल येणार नाही। आपल्या ज्या स्टोअर रूम असतात तिथे आपण पाहतो बरेच काही असे सामान ठेवलेले असतात, कागदी बॉक्स असतात, तर कार्डबोर्डचे बॉक्स, तर ते ओले होतात, त्यावरती जर स्प्रे केला तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कापसाचे गोळे खूप कामी येतील। आणि आपल्या घरामध्ये खास करून पाली यासाठी येतात कारण की घरामध्ये कसं आपण जिथे बल्ब लावतो किंवा प्रकाश असतो त्या ठिकाणी छोटे छोटे किडे येतात आणि त्यांना खाण्यासाठी पाली आपल्या घरामध्ये येतात। एक आपलं काम सोपं करतात की जे छोटे छोटे किडे असतात त्यांना पाली खातात, पण पालीची देखील दिवसभर ती इकडे तिकडे फिरत असताना भीती वाटते। खास करून तुम्ही पाहिलं असेल संध्याकाळच्या वेळी पाली अगदी आपल्याला दिसायला लागतात, दिवसभर दिसत नाहीत, कारण की दिवसभर ते आपल्या इकडे तिकडे सामानाच्या आड लपून बसलेले असतात। रात्री जसं आपण प्रकाश करतो, बल्ब लावतो, तर त्या ठिकाणी किडे खाण्यासाठी ते येतात। तर जिथे तुमचा बल्ब आहे तर बाथरूम टॉयलेटच्या आजूबाजूला देखील ठेवा, जेणेकरून तिथे त्या येणार नाहीत आणि आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे किडे येऊ नयेत म्हणून संध्याकाळच्या वेळी अगदी आपण आपल्या ज्या जाळ्या असतात खिडक्याच्या किंवा दरवाजाच्या त्या लावल्या पाहिजेत, जेणेकरून अजिबात असे किडे आपल्या घरामध्ये येत नाहीत। मच्छर देखील त्यामुळे आपल्या घरामध्ये अजिबात येत नाहीत, कारण की संध्याकाळच्या वेळीच अशा प्रकारचे कीटक घरामध्ये येतात। त्यानंतर हा स्प्रे जो आहे तो देखील आपण घराच्या दरवाजावर, खिडकीवर करू शकतो। ओपन एरिया असेल, गॅलरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही असा स्प्रे करा, जेणेकरून अजिबात घराच्या बाहेरून देखील घरामध्ये पाल येणार नाही। या लिक्विडचा वास पालींना अगदी असह्य होतो, त्यांना त्रास व्हायला लागतो आणि ते आपल्या घरातून कायमच्या निघून जातात। एकदा नक्की ट्राय करा, खूप छान 100% रिझल्ट मिळतो। माझ्या घरामध्ये एकही पाल तुम्हाला दिसणार नाही। काही दिवसापूर्वी मी हा उपाय केला होता, मला फायदा झाला म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलेला आहे। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। बऱ्याच वेळा आपल्या ज्या फरशी असतात त्यावरही पाली फिरत असतात, तर खालच्या बाजूने देखील नक्की स्प्रे करा। चला तर मग परत भेटूया।